तांब्यात सुवर्ण असायला हवं हे ठाऊक नव्हतं का तुम्हाला? आणि शिवाप्पा, पूर्वकल्पना दिली होती आम्ही तुम्हाला, आणि तरीही जर आमची फसवणूक होणार असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही. शांताबाई, ठीक आहे, ही तांब्यात ठेवा. अहो नाही नाही, काहीतरीच काय. हो, ही वाद घालण्याची वेळ आहे का? आणि सखू माझी कोणीच नाही आहे का? मलाही काहीतरी करू द्या. आता वेळ दौडू नका, वेळ गेला तर अनर्थ होईल. हो हो, द्या, विलंब नको. अगं उमे, अगं विसरलीस की काय? हा गोप तू माझ्याकडे देऊन ठेवला होतास. घे, घाल त्याच्यात. पाणी घाला. शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, तुष्टिरस्तु, वृद्धिरस्तु, अभिघ्नमस्तु, आयुष्यमस्तु. अय्यो बाबाजी, त्या सकूचं थांबलं असतं लग्न तर झाला असता की हो. अनर्थ म्हणतो मी. आता तुमच्यात नसलो तरी तुमचाच आहे की मी. ते तुमचा आणि माझा शत्रू एकच हो. ती सखू म्हणतो मी. तिच्याच पुढे गेले की हो आमचे मालक कोठडीत म्हणतो मी. अयो, तुमचंही नुकसान आणि माझंही नुकसानच केलं की हो. नागोजी बाबा त्यांचं नुकसान ताम दुपटीने वसूल करतात. जय नागोजी बाबा. जय नागोजी बाबा. नागोजी बाबा, नागोजी बाबा. अयो, मला घ्या की हो तुमच्या आश्रयाला म्हणतो मी. तुमचं आणि मनोरमा बाईंच्या योजनेचं गुपित मी व्यवस्थित ठेवीन हो माझ्याकडे म्हणतो मी. पायाशी बसेल त्याला मिळेल संपत्ती. अयो, या सखो, आता तुझा इटूरा आपण वाचवू नाही शकणार आहे तुला. यो माझा गुरु जिंगरोबा तुला इत्तानंद बसवाल माझ्या पायाशी. जय जिंगरोबा. चला, मंगळसूत्र मुहूर्तमणी जोडवी घेऊन या बरं. आता नवऱ्या मुलाने हळदी कुंकू घ्यायचंय, मुहूर्त म्हणायला व्हायचंय. म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन मम जीवन हेतुना हेतुना कंठे कंठे बध्नामि. बध्नामि. किती छान आहे, पण उमई हे तुझ्यासारखं नाहीये. हे तर उलट आहे. अगं रमाई, भारी नक्षत्र म्हणून सून तू निवडलीस बाई तू. पण काय, अगं नवीन नवरी म्हटलं म्हणजे कसं लाजेने मान खाली घातलेली शोभते. पण ही तर बाई दात काढत उलटच बोलते येता जाता. आणि म्हणते कशी मंगळसूत्र उलट घातलंय म्हणून. बाई बाई, लग्न अगोदरच एवढा थीटपणा तर लग्नानंतर काय डोक्यावरच बसेल. अगं बाई ग, आजी आणि आईने तिला काही म्हणून शिकवलेलं नाही दिसत. अगं रमे, अगं ओली माती दिली आहे ग तुझ्या हातात. आता तुलाच या ओबड धोबड मातीला आकार द्यावा लागेल बघ.
सखू, अगं उलट मंगळसूत्र म्हणजे तू नवविवाहित आहेस हे जगाला न सांगता कळतं. आणि तू लहान आहेस, तू जाणती झालीस, न्हाणं आलं की हे मंगळसूत्र सुलट करून घालायचं. आणि या मंगळसूत्रातल्या 2 वाट्या म्हणजे सासर आणि माहेर. तुझ्या आहोंनी हे मंगळसूत्र आता तुझ्या गळ्यात घातलंय. आता दोघांनी मिळून प्रेमाने घर बांधून ठेवायचं, सासर माहेरचा मान उंचवायचा. बाळा, ही फार मोठी जबाबदारी असते, ती निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडायची. कळलं ना? हो माई, मी पार पाडेन ही जबाबदारी माझ्या आहोंच्या सोबतीने. चला, वधूवरांच्या शैलेला आणि शालीला गाठ बांधायला कोण येत आहे? मुलाची बहीण कोण आहे? तिने पुढे या. गाठ बांध. आता फेरे घालताना काही धांदरटपणा केला नाही म्हणजे मिळवलं, नाहीतर त्यावरून पाण उतारा होईल. मला तर काळजी वाटते बाई. क्लीम क्लीम सर्व संसार स्वाहा. अग्नि नारायणाय नमः नमस्करोमी. तर वधूने अग्नी आणि वर यांच्या मधून यायचंय पुढे सप्तपदीसाठी. ये पुढे. पहिलं पाऊल चालायचंय. ईश एकपदी भव. हे धर्मपत्नी, मी तुला अन्न आणि पोषण देईन.
नाही अन्न पाणी वाचून तडपडलीस तर बघ नाव नागोजी नाही सांगणार मी. सखूबाई आता सप्तपदी नाही, माझ्या 7 रिंगणात बांधून ठेवणार आहे मी तुला. 7 रिंगणात बांधून ठेवणार आहे. जय जिग्रोबा, जय जिग्रोबा. ऊर्जे द्विपदी भव. हे धर्मपत्नी, मी तुला शारीरिक आणि मानसिक बळ दे. तुझी त्या इटुरायावरची भक्ती श्रद्धा असा ठसतो की नाही मी बघ. त्रायस्पोषाय त्रिपदी भव. हे भार्ये, मी तुला संपत्ती आणि समृद्धी दे. मूर्ती कंगाल करून टाकणार आहे मी तुला. दागदागिनं कपडा लत्ता सगळं भस्मसात करून टाकणार. लंकेची पार्वती करणार तुला, लंकेची पार्वती. मयो भव्याय चतुष्पदी भव. हे भार्ये, मी तुला सुख आणि आनंद दे. तुझ्या चेहऱ्यावर जे हसू आहे की नाही ते कायमच नाहीस करेल यो नागोजी. पंचपदी भव. हे भार्ये, मी तुला संतती सुख आणि कुटुंब सुख दे. मला रावळातून हाकलवलंस वय तू. नाही तुला तुझ्या संसारातून तसंच हाकलवलं तर बघ तुझा नवरा तुझ्या प्याकाटातला हात घालून हाकलून देईल तुला. षटपदी भव. हे भार्ये, मी तुला स्नेह सहकार्य दे. तुझा नवरा तुझ्या सासूच्या आज्ञेत कायम तुझा तिरस्कार करल. सखा सप्तपदी भव. हे सहधर्मचारिणी, तुम्हाला सदैव विश्वास आणि मैत्री देशील याची अपेक्षा करतो. हे सखू हे बघितलं काय तुला मी नाशी रिंगणात बांधली. 7 रिंगणात बांधली. आता तुझा बोलवता जणी कोण? आता तू फक्त कळसूत्री भावली. तुला चालवणार मी, बोलायला लावणार मी, हसवणार मी, रडवणार मी, सगळं कोण करणार मी 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 मी. आता तू काही दिवस माझी हालाल होणार आहे तुझे हालाल. शरण्य मला, शरण्य मला, शरण्य. शरण्य नाही तर अशीच जळत राहा, जळत राहा सखू, जळत राहा. जय जिग्रोबा, जय जिग्रोबा. या इथे सप्तपदी संपन्न झाली आहे. आजपासून हे दोघं 7 जन्मासाठी एका बंधनात अडकले गेले आहेत. रमाई, भारी नक्षत्र म्हणून सून तू निवडलीस बाई. तू आजी आणि आईने तिला काही म्हणून शिकवलेलं नाही दिसत. उमा, सुखूची काळजी वाटते हो.
बघितलं ना त्या सगळ्या बायका कशा बोलतात तिला. हातपाय सावरून घ्यायला आपण होतो, तिथे गेल्यावर तिच्या मदतीला कोण धावून येणार. आता तू असं म्हणल्यामुळे माझी सुद्धा काळजी वाढली आहे बघ. सासूबाई, मी भाग्यवान म्हणून सासूच्या रूपात मला आई मिळाली. माझ्या सखूला लाभेल का होते भाग्य. तिची सासू तिला मुलीसारखं वागवेल ना. घोर लागलाय माझ्या जीवाला. उमे, आपण नेहमी चांगला विचार करावा. सखूची सासू जरा जास्तच कडक शिस्तीची आहे, पण आपली सखू आपल्या लाघवी स्वभावानं तिला मऊ करते की नाही बघ. चल आता डोळे पुस. सुनमुख बघण्याचा विधी असेल, हसत मुखानं चल. ये. आता वधूने सासूबाईंच्या मांडीवर बसायचंय आणि सासूबाईंनी दर्पणमध्ये वधूचा चेहरा बघायचा. काय चाललंय तुझं? किती वळवळ करतेस. किती म्हणून मांडीवर बसवलंय. मनमानी करत डोक्यावर बसायचं नाही, समजलं? गुपचूप बसायचं. अबाई, सखू अशी सासूच्या मांडीवरती का बसली ग? अगं तो काहीतरी विधी असेल. आता सासू तिला लेकी सारखं वागवणार असेल, असं असेल. आता झालं, आता सखू जाणार. वय ग जिपडे, आता तू, मी आणि आपला पांडू. पांडू? पांडू कुठे आहे? होय ग, अगं माझ्या बी जीवाला तोच घोर लागलाय बघ. पांडू कुठे आहे? पुरे काय होणार ग आता? मला लय काळजी वाटते तुझी. तुझी सासू चांगली बाई नाही ग. बाबाजी आणि तुझी सासू मिळून ते तुझा लय छळ करणार आहेत. ते दोघं बी तुझे इटुऱ्यात लय राग करतात. मला तुझं लग्न थांबायचं होतं ग. लय प्रयत्न केला म्या, पण मांडवा पत्तू पोचूनच दिलं नाही. पुरे कसं होणार तुझं? पुरे इथे सर्व विधी संपन्न झालेले आहे. वधूवरांनी विठुरायाचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मोठ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. चला ना माझ्या विठुरायाकडे. चला. थांब बिगू. सुनबाई, त्याचं काय आहे ना, आता तुमचं माहेर सुटलं. आता तुम्ही आमच्या घराण्याशी बांधल्या गेल्या आहात. तेव्हा आमच्या घराण्याची सुनबाई या नात्यानं आपले रीतिरिवाज काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे, हो की नाही? हो,
तेव्हा दुसऱ्या कुठल्याही दैवताचं दर्शन घेण्याआधी नववधू आणि वरांनी आपल्या कुलदैवताचं दर्शन घ्यायला हवं. हा कुळाचार आहे. लक्षात येतंय ना दिगू? हो. पण मला माझ्या विठुरायाला सांगून यायचंय. मी जर त्याचा निरोप न घेता गेले तर त्याला खूप वाईट वाटेल. सखा आहे तो माझा. मला एकदा भेटू दे ना त्याला.